जवळजवळ 3 एकरमध्ये हा धान कापलेला आला होता, पण वादळी वाऱ्यासह पावसामुळे हा उभा असलेला धान भुईसपाट झालेला आहे। आणि हा भुईसपाट झाल्यामुळे आम्हाला या धानाची कापणी कसा करावं हा प्रश्न निर्माण झालेला है। दर्शकों, आप देखना शुरू कर चुके हैं बापू वार्ता न्यूज नेटवर्क। इस वक्त मैं गोरेगांव तहसील के अंतर्गत आने वाले कटंगी ग्राम में मौजूद हूँ। जैसे कि मैं आपको बताना चाहूँगा, 15 दिनों से लगातार बेमौसम बरसात हो रही है और बेमौसम बरसात होने की वजह से कई किसानों की जो कि फसलें बर्बाद हो रही है। तेज हवा, आंधी तूफान आने की वजह से कई लोगों के मकानों की छत उड़ चुके हैं और कहीं न कहीं आज देखा जाए तो पूरे जिले में नहीं तो तहसील में भी आज कहर छाया हुआ है बेमौसम बरसात का, तेज आंधी हवा तूफान का। तो दर्शकों, हमारे साथ में कटंगी ग्राम के कुछ लोगों ने बताया कि आज उनके ऊपर उनके खेत में पंचनामा करने की नौबत आ चुकी है। तहसील कुमार हरिंगकडे, भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष गोरेगाव। मी कटंगी गावातील शेतकरी आहे आणि मी शासनाला विनंती करतो आहे की शेतीमध्ये झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी। आज जवळजवळ 15 दिवस झाले आहेत आणि या 15 दिवसामध्ये वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडल्यामुळे आणि शेतकऱ्यांचे धान आल्यामुळे काही लोकांनी धान कापणी केले आहेत आणि धान कापणीमुळे ते कडपे तसेच पडले आहेत आणि उभा असलेला धानसुद्धा हा भुईसपाट झालेला आहे आणि हा माझाच धान नसून हा पूर्ण गोंदिया जिल्ह्यामध्ये हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। करीत आम्ही शासनाला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर शेतीचे झालेले नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे व नुकसान भरपाई देण्यात यावी। मी फणेंद्र नत्तू हरिणखेडे, मुक्काम पोस्ट कटंगी इथला रहिवासी असून मी शेतकरी आहे। आणि आज जी स्थिती निर्माण झालेली आहे अवकाळी पावसामुळे शेतात जे रब्बी धान आहे त्या रब्बी धानाचे कडपे पडलेले आहेत, उभा धान पिकाची नासाडी झालेली आहे। तर शेतकऱ्यांनी जिवंत कसं राहावं आणि याकडे जी शासकीय यंत्रणा आहे शासकीय यंत्रणेने काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे। शेतकऱ्यांना वेळीच नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आज जी पाळी शेतकऱ्यावर आलेली आहे तर याच्यातून कसं सावरता येईल याला म्हणजे शासनाने मदत केली पाहिजे। आणि आज शोकांतिका ही आहे की आज आम्ही तक्रार कुठे करावं, तहसील ऑफिसमध्ये जावं तर तिथे तहसीलदार नाही, नायब तहसीलदार नाही आणि सगळी यंत्रणा आज निवडणुकीत लागली आहे। जेवढी निवडणूक यंत्रणा महत्त्वाची आहे तेवढेच पण हा जो जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, ह्या शेतकऱ्याची व्यथा आम्ही मांडली आहे आणि शासनाने त्वरित याकडे लक्ष देऊन जे आमचे नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचे त्याची नुकसान भरपाई आम्हाला वेळीच मिळाली पाहिजे आहे। धन्यवाद। तहसील प्रशासन में तहसीलदार, नायब तहसीलदार नहीं रहने की वजह से आज कहीं न कहीं पंचनामा नहीं हो पा रहा है। तो यहाँ की जो कटंगी ग्राम की कुछ जनता है उन्होंने आज शासन प्रशासन से मांग की है कि जल्द से जल्द हमारे खेत का पंचनामा कर हमें नुकसान भरपाई दी जाए। दर्शकों, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन पर प्रेस कीजिए। गोंदिया से देवेंद्र दमाए।